एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. अरे स्वानंदी, हाँ तू इथे उभं काय करतेस? नाही नाही, मी उभी नव्हते, मी नॉक करणारच होते, तेवढ्यात तुम्हीच दरवाजा उघडला. हो का? काही काम आहे का तुझं? हो, मला ना आजीचा कॉल आला होता, संक्रांतीच्या तयारीसाठी तिने घरी बोलवले. काकू पण नाहीये, तर मी जाऊ का? जा की, विचारायचं काय त्यात? कोण धाकटी बंटूची जुईली ना? हाँ, तिला पण घेऊन जातेस ना? हो, भेटवून आणते ना. अच्छा, म्हणजे परत येणारच आहे का आपल्या घरी ती? हो. बर. अगं आम्ही पण बाहेरच निघालोय. कुठे जाताय? म्हणजे कुठल्या दिशेला? हे शॉपिंगला चाललोय संक्रांतीच्या. बाबा, मग प्लीज आम्हाला जाता जाता सोडता का? हो, सोडू की. तुम्ही दोघी तयारी करा, आमची तयारी झाली की हाक मारते तुला. चालेल, आलेच. शेंडेफळ येणारच आहे परत घरी. ललिता, तू ना कुठल्या वेळेला कुठल्या आजाराचं औषध घ्यावं तुला अजिबात का आहे हे कळत नाही. काय झालं आता? अगं आत्ता जुईलीच्या इथे राहण्या न राहण्याची चर्चा करण्यात, वेळ वाया घालवण्यात काही अर्थ आहे का? त्यापेक्षा त्या दोघी तयार व्हायला गेल्यात, त्याच्या आधी बॅग नेऊन डिक्कीट टाकूया, म्हणजे कोणालाही काहीही कळणार नाही. हा, म्हणजे तुला पितळ उघडा नाही पडणार. हो ना, कोण कोणाला बोलवायची सोय नाहीये, त्यापेक्षा ही बॅग हलकी असं समजून जाऊया. चला. नाही तोपर्यंत ढकलत ढकलत न्या जा. हो. नाही ना कोणी? ये. हो. साहेब, द्या, मी नेतो. नाही नको, अरे फार जड नाहीये, रिकामीच आहे. तरी पण साहेब, मी असल्यावर असू दे म्हटलं ना. बाळू, आणि हे सामान उचलण्यापेक्षा ना घरातला पसारा उचल जरा. जा माझ्या बेडरूम मध्ये बघ किती पसारा पडलाय, तो उचल जा. हो. मुहूर्तालाच बाशी शिंक. आवाज नका करू, चला. ललिता, अगं हे काय? बॅग घेऊन कुठे निघाले तो ग? वहिनी, बॅग आहे. रिपेअरिंगला लॉक बिघडलंय तिचं. हा, म्हणजे वहिनी, जर भैया साहेबांनी बोलवलं कुलदेवीच्या दर्शनाला, तर तेव्हा कुठे लॉकवाला शोधत बसायचं ना, म्हणून मग. ते खरं ग, पण तुम्ही कशाला नेताय? अहो असू दे, गाडीपर्यंत जायचंय. अहो पण बाळूनी नसती का नेली? बाळू, नाही नाही नको, बाळू नको. हो, रिकामी बॅग आहे, रिपेअरिंगला द्यायची म्हणजे रिकामीच होई ना. आणि वहिनी अजिबात जड नाहीये ती, हे बघा ना. बरं, नाहीये जड. असू दे, हे बघा, हलकी आहे, एकदम हलकी आहे. ठीक आहे, जाऊन या मग लवकर, आणि फार दगदग करू नका. हा, चल.
चला पटकन घेऊन जा त्या दोघी याच्यात. मी डिक्की उघडते, या हळू ना. सगळं सामान भरलंस का ग? सामान हा तेच सगळी पुस्तकं घे. तिथे जाऊन पण अभ्यासच करायला लावू मला. ए चल झालंय ना. जुईली चल लवकर. आले. आई, अरे आई गेल्या वाटतं. विसरले असतील हाक मारायला. चल जाऊ. ते बघ तिकडे. आई, हा तुम्ही हाक मारायला विसरलात का आम्हाला? अगं नाही, हे बघ ना फोन काढलाच होता, करतच होते फोन तुला. हे असे का उभे आहेत? डिक्कीत काही ठेवायचं आहे का? नाही नाही अगं ठेवायचं काय असणार. हे स्टेपनी आहे की नाही चेक करत होतो. आहे स्टेपनी. चला ये ग. या जुईलीबाई घ्या. आणि मी जास्त विसर. हळू कमी. काय ग जुईली? काय काका थँक्यू. घ्या. हे बघा. हो बस. वा, आज बऱ्याच दिवसांनी स्वानंदीच्या हातचा चहा घेतला. स्वानंदीचा चहा तो स्वानंदीचा, त्याची सर दुसऱ्या कोणाला येणार नाही. एवढा काही खास नाही झालंय. ए चिमुरडे, तू तिथे ताईच्या हातचा चहा घेत असशील ना रोज, म्हणून तुला नाही लागत आहे बरं का. तिथलं तर काही विचारूच नकोस. तिथे सगळ्यांना वेगळ्या चवीचा चहा लागतो. ही नाही बनवत, तो बाळूदादा बनवतात. वड्डे लोक वड्डी बाते. का ग असं का म्हणालीस? सहजच आहेतच ना ती मोठी माणसं. नाही लहान मोठी असं काही मला वाटत नाही. आपल्यापेक्षा वेगळी आहेत हे नक्की. हो बाई, लग्न झालेल्या मुलीनं ते वेगळे पण जपायचं असतं, तरच ती चांगली बायको चांगली सून होते बरं का. मग तर स्वानंदीताईला अजून खूप बदल करायचे. ललिता काकू किती रुबाबदार दिसतात माहितीये. त्या आल्या ना की सगळ्यांना भीती वाटायला लागते. नेहमीच असलेल्या असतात त्या. त्यांच्यासारखं बनायला ना स्वानंदीताई तुला अजून खूप वेळ लागणार आहे. तू नको बदलू स्वानंदी, तू तशीच राहा. आपल्या घरातले सगळे तसेच राहणार आहेत. ललिता काकूंसारखं मॉडर्न कोणालाच बनता येणार नाहीये. तू जरा गप गप. मला संक्रांतीचं बोलू दे. आजी सांग. अगं पण मी काय म्हणते, लग्नानंतर पहिली संक्रांत जी येते ना, ती वर्षसण म्हणून नाही पूजत ग. म्हणजे हे काय नवीन काढलंस तू आई आता? नवीन नाहीये, जुनच आहे. वर्ष सणाची सुरुवात संक्रांतीने करत नाहीत, पुढच्या सणाने करतात आणि संक्रांत शेवटी ठेवतात. आमच्याकडे नसावं बहुतेक. म्हणजे आई काही बोलल्या नाही. ठीक आहे, तुमच्याकडे जशी प्रथा असेल तसं करूया आपण. बर. आणि हो ना, देशमुखांच्या घरचा काही प्रश्नच नाही. त्यांना आपण जे करू जेव्हा करू ते सगळं चालतं. यावर्षी अनिता नाहीये, तेव्हा हलव्याचे दागिने बाजारातून आणायला हवेत. ए नाही हा, बाजारातले हलव्याचे दागिने नकोत. ते साखर फुटाण्यांचे असतात ग. हो. नुसते ओबड धोबड. हलव्याचा नाजूकपणाच नसतो मुळी त्यात.
मग आपण आई आल्यावर करूयात ना संक्रांत. ती किती छान हलवा करते ना. वाव. हो. नाही नाही, तिचं नक्की नाही आहे बरं का, नक्की धरू पण नका. आणि काय तिचा भाऊ जास्तच आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये ठेवलंय त्याला. हो, तिला आराम करू दे, तिला बरीच दगदग होते. हो, तसंही घराबाहेर जाऊन काम करणाऱ्यांचंच कौतुक होतं. घर सांभाळणे तितकंच महत्वाचं असतं. थँकलेस जॉब आहे तो. हो. तुम्ही काय ते तुमचे हलव्याचे दागिने आहेत ना, ते विकत घेऊन टाका. करेक्ट. पण तसले मुकुट वगैरे लावून मुली किती फनी दिसतात ना. मला तर नाही आवडत. आजी, मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे आपण असं दागिने वगैरे बनवून पैसे वाया घालवण्यापेक्षा त्याच पैशांनी कुणाचं तरी भलं केलं तर. फॅन्टॅस्टिक आयडिया आहे. काय आहे का डोक्यात आहे? हो, म्हणजे आमच्या वृद्धाश्रमात ब्लँकेट्स आणि लाडू वाटले तिळाचे तर, आणि आपण हळदी कुंकू पण तिथेच करू. बेस्ट. ए हो, मग ना मला त्या अनाथ आजी आजोबांना बघता सुद्धा येईल. ए जुईली, बघतेस कसली? ती काय करमणूक आहे का? अगं, एक 4 घटका त्यांच्याशी आपुलकीने बोलूयात आपण जाऊन, त्यांनाही बरं वाटेल. आणि ते काही समाजसेवेची हौस भागवण्याचं माध्यमही नसतात. त्यांना खरंच आपल्या प्रेमाची गरज असते. बरोबर आहे तुझं. पण आता आपण बोलूया ललिताबाईंशी आणि देशमुखांना सुद्धा विचारून घेऊया ना. हो. आणि आता संपदा पण उद्या परत येते ओटीहून, तिलाही विचारू. नाहीतरी तिला स्वतःची कौतुक करून घ्यायला आवडतात ना, नाहीतर नाकावर राग येईल तिच्या. हो बाई, ते पण आहेच म्हणा. पण चला आता स्वयंपाकाला लागूया ना. ते माधवराव आणि ललिताबाई यायचे आहेत ना. तुम्ही आपापल्या कामाला लागा. चला. हो, चला का मुली. अर्जुन, गाडी थांबव. जरा बाहेर जा. $5 लाख आहेत फक्त. काय होणार आहे यांनी? जाडजीप खाणार आणि पडजीप बोंबळणार. हो ना, एवढे पैसे तर आश्रमाचं पेंटिंग आणि दुरुस्तीसारख्या इतर कामालाच लागतील. खर्च करोडोचा दाखवून ठेवला आहे, पण किमान काही लाख तरी खर्च करावेच लागतील, तर काहीतरी दिसेल. कुठून आणायचे एवढे पैसे? तुम्ही त्या मॅनेजरला फोन करा, काम सुरू तर करायला सांगा. पुढचं पुढे बघू काय होतंय. पुढचं पुढे म्हणजे काय? फार दिवस नाही येत आपल्याकडे. तुम्ही उगाच घाबरवू नका मला, आणि मला दिसतंय सगळं. ₹1,00,000 द्या त्याला. हे घ्या. काय होणार आहे एवढ्याने? एवढेच द्यायला हवेत आत्ता. तुमच्याच तालमीत तयार झालाय तो. एवढा सगळा ऐवज आत्ता दिला ना, तर अर्धे पैसे स्वतःच्या खिशात घालेल तो. सत्य आहे. घ्या फोन. हा, नमस्कार साहेब. हा, नमस्कार. झाली काही सोय? हो, काही रक्कम घेऊन येतोय मी. काम सुरू करत. इथेच येत आहे? आश्रमाच्या बाहेर चहाची टपरी आहे ना, तिथे येतो. हा, नाही म्हणजे इथे आश्रमातच आला असता तर बरं झालं असतं. नाही नाही, 1 मिनिट. आश्रमात यायला नाही जमणार. काय, तुम्ही काम सुरू करा, मग 1-2 दिवसांनी मी चक्कर मारतो. बरं. आता जरा घाईत आहे. हा, प्लीज ठेवू फोन. ओके. आश्रमात का नाही जायचंय आपण? नाही, नको. गोळ्याच्या ढेपेला माशा चिकटतात ना, तसं ते म्हातारे येऊन चिकटतात मला. आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तक्रारी असतात. काम सुरू झालं ना आश्रमाचं की आत्माराम थंड होतील त्यांचे. ते आहेच. कुठल्या जन्मीचं देणं देतो ना या म्हाताऱ्यांचं देव जाणे. जरा 4 दिवस सुखात गेले असते, ती चांदीची भांडी विकून, पण नाही. जो काही पैसा आला ना, तो सगळं त्या आश्रमात घाला. चला निघूया. येताना स्वानंदीला घेऊन यायचंय ना. ते आहेच. तिची धाकटी बहीण जुईली, ती पण येणार आहे आपल्या बरोबर.
कुठल्या मुहूर्तावर या सगळ्या पोरी जन्माला आल्या तर ना कुणाच ठाऊक. अर्जुन चल रे बाबा चल. अरे या ना मालक या. बसा बसा. ए छोटू 2 चहा दे रे. हा नको, टपरीवरचा चहा नाही पिता मी. नाही नको चहा नको. बर हे घ्या 1 लाख आहेत. काम तर सुरू करा. ते मी करतो, पण आपण एवढ्या रकमेचा झोल केलाय की तो निस्तरायला प्रयत्न पण भारी असायला पाहिजे. हा आता आम्ही कसं वागायचं हे तुम्ही आम्हाला शिकवणार आहात का? ललिता तू थांब जरा. भारी प्रयत्न म्हणजे काय, ते कशा करता? म्हणजे आपण क्षीरसागराकडून घेतलेल्या डोनेशन मध्ये एवढी गडबड केली आहे की त्यासाठी हे 1 लाख पुरेसे नाहीये. मग अजून किती पैसे द्यायला लागतील? 10 लाख तरी पाहिजेत. 10 लाख? आपण कागदावर दाखवलेल्या आणि प्रत्यक्ष न केलेल्या कामाची ही यादीच आणली आहे. नाही ती तोंडपाठ आहे माझ्या. काय करायला लागेल तेवढं सांगा. म्हणजे बघा, प्रत्येक खोलीमध्ये पंखे, टीव्ही आणि बाथरूम मध्ये गिझर आणि वरांड्यात कूलर हे तातडीने बसवायला हवं. म्हणजे कसं वृद्धांना आपण आपल्या बाजूला वळवू शकू. नाही तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे. म्हातारे जर कटकट करायला लागले ना तर आणखीन महागात पडेल. आणि ते सोशल वेलफेअरवाले जर खोलात शिरले तर आपलं सगळंच पितळ उघडं पडेल. स्वानंदी, अनिता आपली घरात नसली ना की आपलं किचन जिवंत वाटतच नाही. मला वाटतं तिच्या स्वभावातला गोडवा तिच्या पदार्थात उतरतो आणि म्हणून तिचे पदार्थ चांगले होतात. स्वानंदी, काय झालंय? काय नाही. काय नाही? अगं तुझी आई आहे मी. मला तू डिस्टर्ब वाटतेस. अगं फार काही नाही झालंय. अच्छा, फार काही नाही म्हणजे थोडं आहे. हो. काय झाले सांग? हे बघ, बारीक टोचणीकडेही दुर्लक्ष केलं ना तर ती गंभीर होते. हा, आणि मग सगळं हातातून सुटून जातं. लपू नकोस. काय झालं सांग? अगं एवढं टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही झालंय. तुला उशीर झाला म्हणून ललिता ताई तुझ्यावर चिडल्या होत्या हे ऐकून मला खूप रुखरुख लागून राहिली होती. अगं आई, तेव्हा चूक माझीच होती. हे बघ, तू लपवू नकोस. काय झालंय बोल. आई, नीलच्या आई आहेत ना, कधी कधी विचित्र वागतात माझ्याशी. स्वानंदी, अगं सून घरात येईपर्यंत त्या मुलावर आईचा पूर्ण ताबा असतो आणि तो असा पटकन सोडणं नाही जमत प्रत्येकीला. तुला या परिस्थितीशी हळूहळू जुळवून घ्यावं लागेल. लग्न झाल्यानंतर मुलींना या परिस्थितीशी जुळवून घेणं थोडंसं कठीण जातं, पण पर्याय नसतो. शिवाय ज्या बायकांना आपलं करिअर, बाहेरचे काही व्याप नसतात, त्या आपलं वेगळेपण दाखवण्यासाठी मुलांच्या नजरेत राहण्याचा प्रयत्न करतात. मग मुलाचा, किचनचा ताबा न सोडणं, सतत काहीतरी करत राहणं असं त्या करतात. आणि यामागे त्यांचं मुलावरचं प्रेम असतं, सुनेवरचा राग नाही. लक्षात येतंय का? हो, पण काय पण? अगं ही आईच्या अस्तित्वाची धडपड असते.
एक वेगळ्या घरातली वेगळ्या विचारा संस्काराची मुलगी आपल्या घरात आपल्या मुलाच्या आयुष्यात सहन करणं सोपं नसतं. त्यांच्यावर रागावण्याऐवजी त्यांचा सहानुभूतीने विचार कर. हो आई, म्हणजे ना तू म्हणतेस तसंच असेल कदाचित. आणि तसंही मी त्यांचा कधीच राग नाही केला. खरंच तुझ्याशी बोलून बरं वाटलं. आणि हे बघ, ज्या दिवशी त्यांची खात्री पटेल ना की तू त्यांची जागा घेण्यासाठी नाही तर स्वतःची वेगळी जागा निर्माण करण्यासाठी नीलच्या आयुष्यात आली आहेस, त्या दिवशी त्या नॉर्मल होतील. बापरे, हे सगळं किती कॉम्प्लिकेटेड आहे. सगळीच गुंतागुंत. अगं काहीही गुंतागुंत नाहीये. आपल्याच घरात बघ ना, तुझे बाबा आणि काका आईंना अजूनही लहानच वाटतात. त्या अनेकदा त्यांच्याशी तसंच बोलतात. मग मी आणि अनिता पडतच नाही त्याच्यात. तूही तसंच कर. ललिता त्यांच्या मनातली असुरक्षिततेची भावना दूर कर. ए हो आई, कारण ना त्यांचं आणि आईंचं रिलेशन ना अगदी क्लोज आहे. एकमेकांशिवाय पान हलत नाही. आणि ते तसंच असू दे, तसंच राहू दे. कारण बायको कितीही चांगली कितीही गुणी असली ना तरी शेवटी आई आईच असते का. तिची जागा कोणीच नाही घेऊ शकत, हे लक्षात ठेव. आणि तसा प्रयत्नही करू नकोस. आई तू ना बेस्ट आहेस. जगातली सगळ्यात चांगली आई. हो, आणि तू जगातली सगळ्यात चांगली मुलगी आहेस. आणि आता जगातली सगळ्यात चांगली सून व्हायचा प्रयत्न कर, ते सिद्ध कर. मग आता कामाला लागा. आपल्याला संधी आहे. आज सासूबाई येणार आहेत आपल्या. चला 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 चला. बेस्ट आहेस.